27 आणि 28चे अधिकृत उमेदवार शैलेश पाटील, अंकिता पाटील, दीपाली उमेश भगत, अमर ब्रह्मा पाटील, त्याचबरोबर 28चे अधिकृत उमेदवार दीपक नामदेव जाधव, सौ दर्शना म्हात्रे, सौ सुनीता मुंडे आणि श्री रमाकांत मडवी। व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी समोर बसले सगळे दिवावासीय, तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, पालकमंत्र्यांनाही बोलायचं आहे आणि पुढे त्यांच्या सभाही आहेत। आज फक्त आपल्या सगळ्यांना आवाहन करण्याकरता इथे आलेलो आहे की येणाऱ्या 21 तारखेला शिवसेनेचे सर्व हे जे उमेदवार आहेत 8च्या 8 या 8 उमेदवारांना आपल्याला जिंकून ठाणे महानगरपालिकेवरती पाठवायचं आहे। आज या दिव्याला वेगळं एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज 8 नगरसेवक 2चे 11 झाले आणि ह्या 2 प्रभागामध्ये 8 नगरसेवक। आज एक वेगळं महत्त्व प्राप्त झाल्यामुळे आज मुख्यमंत्री काय, राज ठाकरे काय, सगळे मोठमोठे नेते इकडे येऊन आपल्या सगळ्यांना काय देतात आपल्याला माहिती आहे ना। आता गाजर म्हणजे आज काय झालं, आता सगळीकडे स्वीट डिश काही मागितली ना घरी तर काय बोलतात गाजरचा हलवा आहे, तर सगळीकडे गाजर वाटणं सुरू आहे। पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे दिव्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमाने काय काय विकास झालेला आहे। दिवा अगोदर कसा होता, आज दिवा विस्तारलेला भाग आहे। दिव्यामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे। आज या दिव्याच्या लोकसंख्येच्या माध्यमाने आणि इकडचा जो भाग वाढत चाललेला आहे, रस्ते असतील, गटारा असतील, अगोदरची दिव्याची परिस्थिती आणि आत्ताची दिव्याची परिस्थिती खूप फरक आहे। आज खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं म्हणून माझं एक इथे आपण केंद्र शासनाच्या माध्यमाने काय काय कामं केले हे सांगणं खूप गरजेचं आहे। आज दिव्यामध्ये जे लोक राहतात ते चाकरमानी सगळ्यात जास्त लोक राहतात इथे। आज सगळ्यात जास्त जो वर्ग प्रवास करतो तो रेल्वेने प्रवास करतो। आज रेल्वेच्या समस्या सगळ्यात जास्त होत्या इथे। आपण खासदार म्हणून निवडून दिला आणि त्यानंतर आपण रेल्वेच्या समस्या दूर करायला सोडवायला सुरुवात केली। म्हणूनच आज त्याचा प्रयत्न म्हणजे या दिव्यामध्ये फास्ट लोकल अगोदर थांबत नव्हती, ती फास्ट लोकल शिवसेनेमुळे थांबली आणि पुढे जाऊन या दिव्यापासून ते CST जी आपली मागणी आहे तीही लवकरात लवकर या 5वी आणि 6वी लाईनचं काम झाल्यानंतर ही आपण सुरुवात करणार आहे। आज मुख्यमंत्री इथे येऊन वेगवेगळी गाजरं देत आहेत। मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही मला सत्ता द्या, तुमचा हा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मी सोडवतो। अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात ना, तुम्हाला सत्ता देण्याची गरज काय? तुम्ही तर राज्याचे मुख्यमंत्री आहात, तर ते तुमचं कर्तव्य आहे। पण आज या डम्पिंग ग्राउंड विषयी वेगवेगळे चर्चा आहेत। आज या डम्पिंग ग्राउंडचा विषय खूप मोठा महत्त्वाचा आहे या दिव्याकरांसाठी। म्हणूनच आज पालकमंत्र्यांनी फॉरेस्टची जागा ती आहे डायगरमध्ये, ती आपल्याला उपलब्ध करून झालेली आहे, मंजूर झाली आहे। लवकरात लवकर या दिव्याचा जो डम्पिंग ग्राउंड आहे तो तिकडे जाऊन शिफ्ट होणार आहे। आज या डम्पिंग ग्राउंडला घेऊन वेगवेगळ्या म्हणजे राजकारण पेटवलेलं आहे इकडे। अगोदर तुम्हाला कधी दिवा दिसला नाही, अगोदर 2 नगरसेवक होते, नगरसेवक तुमचे होते, ते आता आमच्याकडे आलेले आहेत। का आलेले आहेत? शिवसेना विकास करते म्हणून। आज वेगवेगळे पक्ष इथे ठाण मांडून मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिस बनवलेत दिव्यामध्ये। अगोदर दिवा कधी दिसला नाही तुम्हाला। गेल्या दिव्यामध्ये 2.5 वर्ष जेव्हा इकडे आमदार आणि खासदार निवडून आले तेव्हा दिव्यामध्ये वेगवेगळी विकास कामं आम्ही मंजूर करून दिली, वेगवेगळे रस्ते केले आणि अजून पैसे मंजूर आहेत या महानगरपालिकेकडे। आज दिवा शिळ जो रस्ता आहे तो रस्ता अगोदर कसा होता, आज तो रस्ता महानगरपालिकेच्या माध्यमाने करण्यात आलेला आणि मधला तो पॅच बाकी आहे, तो फक्त कोर्टाची तिथे प्रायव्हेट जागा असल्यामुळे तो तेवढा आम्ही करू शकलो नाही। आज दिव्यामध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावत होता, हे पाणी वाढून देण्याचं काम कोणी केलं? हे पाणी वाढून देण्याचं काम शिवसेनेने केलं। आज या दिव्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, जास्त वेळ नाही, पालकमंत्र्यांनी आपल्याला ऐकायचं आहे। पण बाकी एवढंच तुम्हाला सांगतो की कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका। येणाऱ्या काळामध्ये जो काही विकास होणार आहे हा शिवसेनेच्या माध्यमाने होणार आहे, पालकमंत्र्यांच्या माध्यमाने होणार आहे। खूप काही केलेलं आहे, खूप काही करणं बाकी आहे। त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आत्तापर्यंत जसा आशीर्वाद आहे आमच्या सगळ्यांवरती, पुढेही तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावरती राहील अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।